नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान अंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा अभ्यास केलेला होतो। आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनावरती आपत्ती जर उद्भवल्या तर त्याच्यावरती कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, समजा जर अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपण आपत्ती म्हणतो हे आपण अभ्यासलेलं आहोत। याच्यानुसार महापूर असेल, वादळ असेल, ठीक आहे, किंवा भूकंप असेल, अशा आपत्ती येतात आणि अशा आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि या आपत्तींना आपल्याला तोंड देत असताना आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि यासाठी उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग साधारणपणे आपत्ती टाळणं, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणं, त्यासाठी क्षमता मिळवणं म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन असं आपण त्याला म्हणतो। आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा आपत्तीचे दोन प्रकार पडतात, हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहात। त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली आणि आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियोजन करण्याचं काम ही संस्था अजून सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळते। मग आपत्तीच्या काळामध्ये एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि यासाठी तुम्हाला मी काही संपर्क व्यवस्था किंवा संपर्क साधनांची सुद्धा या ठिकाणी माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती। समजा पोलीस दलाला तुम्हाला संपर्क करायचा आहे तर 100 या नंबरवरती तुम्ही फोन करून त्या ठिकाणी पोलीस दलाशी संपर्क साधू शकता। समजा अग्निशमन दलाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे तर 101 नंबरवरती तुम्ही फोन करून त्या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि या अग्निशमन दलाची मदत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। तसंच रुग्णवाहिकेला तुम्हाला फोन करायचा असेल तर 102 नंबरवरती तुम्ही फोन करून त्या ठिकाणी रुग्णवाहिकेला संपर्क साधू शकता। तसेच आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे 108 नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन त्या ठिकाणी या आपत्तीवरती सुद्धा तुम्ही उपाययोजना काय करता येतील का याचा विचार तुम्ही करू शकता आणि त्या ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्षाला फोन केला तर तुम्हाला त्या आपत्तीपासून, त्या संकटातून दूर करण्यासाठी ते बऱ्याच मदत तुम्हाला त्या ठिकाणी करतील। तर आणखीन काही उपाययोजना आपण करू शकतो का? तर कोणकोणत्या उपाययोजना आपण या ठिकाणी करू शकतो या उपाययोजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। समजा आपत्तीचे दोन प्रकार आपण पाहिले, एक मानवनिर्मित आणि दुसरी निसर्गनिर्मित आपत्ती। समजा मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास आपण कोणकोणत्या दक्षता घेऊ शकतो हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिली म्हणजे रेडिओ, टीव्ही वरील बातम्यांकडे आपलं सतत लक्ष असणं गरजेचं आहे। समजा एखादी आपत्ती, तर सुनामीसारखी आपत्ती येणार आहे, ठीक आहे, किंवा तसा हवामानाचा अंदाज, ह्या सर्व गोष्टी जर आपण रोजच्या रोज पाहत गेलो किंवा टीव्हीवरच्या बातम्या आपण पाहत गेलो तर ह्या येणाऱ्या आपत्तीपासून आपण थोडीशी दक्षता घेऊ शकतो। उदाहरणार्थ महापूर येणार आहे किंवा अतिवृष्टी होणार आहे, ढगाळ वातावरण तयार होत आहे अशी पूर्वसूचना दिली गेली तर नदी किनाऱ्यावर राहणारे, त्याच नदीकाठावर राहणारे प्रदेश जे आहेत किंवा त्या ठिकाणी राहणारी लोकवस्ती जी आहे तिथून ते स्थलांतर करू शकतात। पूर येण्या अगोदर ते त्या ठिकाणापासून स्वतःची काळजी घेऊ शकतात। तर अशा प्रकारे रेडिओ, टीव्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल सुद्धा आपण वापरू शकतो। आता म्हणाल आम्ही घरातून बाहेर आहोत, दिवसभर आम्ही कामावर असतो, मग आम्हाला हे रेडिओ किंवा टीव्हीवर बातम्या कशा पाहायला मिळतील? तर सध्या तुमच्याकडे मोबाईल जो आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज या बातम्या ऐकायला येऊ शकतात किंवा ऐकू शकता तुम्ही किंवा पाहू शकता आणि याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा मोबाईल किंवा बॅटरीच्या सहाय्याने किंवा रेडिओच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणी ही माहिती मिळवू शकता। इतकंच नाही तर हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक तुम्ही ऐकणं गरजेचं आहे। काय होतंय, एवढ्याने काय होणार आहे, समजा वादळ होणार आहे किंवा सुनामी येणार आहे किंवा या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी सुद्धा आपण घरातून बाहेर पडतो, पहा, फिरायला जातो, ठीक आहे, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करतो। मग अशा वेळेला काय होतं तर अचानक या ठिकाणी उद्भवणाऱ्या आपत्तीमध्ये आपण त्या ठिकाणी सापडू शकतो किंवा ती आपत्ती आपल्यावरती सुद्धा कोसळू शकते। म्हणून हवामान खात्याने दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, त्यांचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे। तसंच www.imd.government.in ही जी वेबसाईट आहे, www.i कॅपिटल लेटर्स आहेत बघा सगळे, सॉरी स्मॉल लेटर्स आहेत, imd.government.in
.government.in या ठिकाणी या वेबसाईटवरून सुद्धा तुम्हाला ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती या वेबसाईटचा जर वापर केला तर त्या वेबसाईटवरून तुम्हाला ह्या आपत्ती संबंधीची पूर्वसूचना मिळते, ठीक आहे, किंवा माहिती तुम्हाला मिळू शकते. इतकंच नाही तर समजा ढगफुटी अथवा अतिवृष्टी झाली असेल, त्यामुळे काय होतं तर डोंगर उतारावर दरड कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि त्या खाली येतात. अशा वेळी त्या ठिकाणी आश्रयासाठी आपल्याला डोंगर पायथ्याशी आपण थांबणं योग्य नाही. मग अशा आपत्ती येऊ शकतात. त्यामुळे मोठमोठे डोंगर ज्या ठिकाणी आहेत किंवा घाट रस्ता ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी अशा हवामानाचा अंदाज जर आपल्याला मिळालेला असेल की त्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे किंवा वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, तर अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी थांबणं योग्य नाही, तर त्या ठिकाणी जाणं सुद्धा योग्य नाही. म्हणजे ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी आपण ह्या डोंगर उताराच्या ठिकाणी किंवा त्या पायथ्याशी राहणं किंवा थांबू नये, शक्यतो थांबणं योग्य नाही. त्याच्यामुळे सुद्धा आपण आपल्या स्वतःची दक्षता घेऊ शकतो. जर आपण त्या ठिकाणी काळजी घेतली आणि अशा ठिकाणी आपण नाही थांबलो तर या होणाऱ्या आपत्तीपासून आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. त्याचबरोबर समजा नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आपल्याला आसरा घ्यावा लागतो, ठीक आहे. आपण आसरा घेतला समजा सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी पूर येणार आहे त्या ठिकाणापासून काळजीपूर्वक लवकर जर आपण स्थलांतरित झालो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण आधार घेतला तर अशा ठिकाणी आधार घेतल्यानंतर आपल्याला शक्यतो काळजीपूर्वक आपण आपल्या प्राणांची दक्षता घेऊ शकतो, ठीक आहे. त्याचबरोबर शक्यतोवर उंचावर आपण थांबू शकतो. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरायचं नाही किंवा त्या ठिकाणी वाहन पुढे नेऊन धाडस करायचं नाही, कारण रस्ता खचण्याची शक्यता असते. काही वेळा रस्त्यावरती पाणी येतं, त्याच्यामुळे सुद्धा रस्ता खचून आपल्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीला पूर आला की आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शक्यतो करून उंचावरती आपण थांबायचं आहे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरायचं नाही आहे. कदाचित वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण गंमत म्हणून जरी उतरायचं ठरवलं किंवा सहज जरी उतरलं तर प्रवाह किती धोक्याचा असू शकतो हे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून तुम्ही पाहिलेला आहात, न्यूजवरून तुम्ही अभ्यासलेला आहात. तसंच वाहन पुढे तसंच धाडस करून वाहन पुढे नेणं सुद्धा चुकीचं आहे. समजा रस्त्यावरती पाणी आलं असेल, नदीच्या पुलावरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि त्यातूनच तुम्ही वाहन पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला तर साधारणपणे रस्ता खचण्याची किंवा पूल तुटण्याची सुद्धा शक्यता असते. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी अनेक आपत्तींना सामोरं जावं लागू शकतं. तसंच भूकंप जो आहे, भूकंपामध्ये काय होतात, रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. समजा पुढचा मार्ग व्यवस्थित आहे असं आपल्याला समजलं असेल तरच आपण पुढे जाणं गरजेचं आहे. आता महाबळेश्वर सारख्या पर्यटन ठिकाणी लोक फिरायला जातात पहा, आणि समजा अतिवृष्टीचा इशारा दिला असेल, ठीक आहे, किंवा 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा किंवा बातम्या आपण ऐकल्याच नाही आणि आपण घरातून बाहेर पडलो तर त्या ठिकाणी कदाचित आपल्याला त्या आपत्तीला सामोरं जावं लागेल किंवा मधीच रस्त्यात अडकून बसण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे त्या ठिकाणी अशा आपत्तीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण साधारणपणे या ठिकाणी ज्या काही सूचना मिळतात किंवा ज्या काही बातमीपत्र आपण ऐकतो किंवा हे मार्ग ज्या मार्गाने आपण जाणार आहोत ते मार्ग व्यवस्थित आहेत की नाही या सर्वाची खात्री आपण केल्याशिवाय आपण पुढे जाणं योग्य नाही. तसंच काही ठिकाणी ज्या ठिकाणी आपत्ती आलेली असते त्या ठिकाणी मदत केंद्र किंवा छावण्या उभारलेल्या असतात पहा. या छावण्यांचा तुम्ही आसरा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार इत्यादींची मदत तुम्हाला लवकर मिळून जाते. अशा छावण्यामध्ये काय केलेलं असतं तर औषधोपचाराची व्यवस्था केलेली असते. काही ठिकाणी अन्नाची व्यवस्था केलेली असते, कारण ह्या लोकांना खाणं पिणं ज्या ते त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या रोजच्या गरजा ज्या आहेत, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, औषध असेल, ह्या सर्व गरजा त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या असतात. आणि त्यामुळं या मदत छावण्यांच्या मार्फत, या मदत केंद्रांच्या मार्फत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आपत्तीग्रस्त लोकांना मदत पोहोचवली जाते. मग अशा ठिकाणी आपण आसरा घेतलो तर आपली अन्नाची, औषधोपचाराची, प्रथमोपचाराची, त्याचबरोबर जी काही प्राथमिक गरज आहे त्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी भागवता येते आणि त्यामुळे त्या ठिकाणापासून लवकरात लवकर आपल्याला मदत मिळू शकते. इतकंच नव्हे तर आगीपासून बचावासाठी तुम्ही काय कराल, समजा
आगीपासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर शाळा असेल, हॉस्पिटल असेल, रेल्वे स्थानक असेल, या ठिकाणी अग्निशामक नळकांडे बसवलेले असतात. पहा, तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी असे अग्निशामक नळकांडे तुम्ही पाहिलेले असाल. आणि या अग्निशामक नळकांड्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी आग विझवण्यास मदत होते. अशा प्रकारे अग्निशामक नळकांड्याचा सुद्धा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. इतकंच नव्हे तर समजा या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली किंवा आपण वैद्यकीय मदत आपल्याला लवकर नाही मिळाली तर त्या ठिकाणी तुम्ही कोणती दक्षता घेऊ शकता तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी तुम्ही प्रथमोपचार त्या ठिकाणी ही पद्धत तुम्ही वापरू शकता. प्रथमोपचार कशाला म्हणायचं तर दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतं. पहा, काही आपत्ती लहान असतात, काही मोठ्या असतात. मग अशा लहान आणि मोठ्या आपत्ती कोणकोणत्या तर अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपण आपत्ती म्हणतो. अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीवर वैद्यकीय उपचार मिळवण्यापूर्वी तात्काळ उपचार जे केले जातात किंवा तात्काळ उपाययोजना ज्या केल्या जातात त्या उपायांना आपण प्रथमोपचार असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मग अशी तात्काळ उपाययोजना कोणकोणत्या स्वरूपात आपण करतो, कशा स्वरूपाची आपण करतो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आता याच्या संबंधात आपण या ठिकाणी प्रथमोपचार म्हणजे काय आणि प्रथमोपचार कशा स्वरूपात असतो आणि कोणकोणत्या आजारावर किंवा कोणकोणत्या आपत्तीवर आपण कशा प्रकारचे प्रथमोपचार या ठिकाणी करू शकतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. समजा दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही अनेक आपत्तींना सामोरे जाता. मग अशा ज्या आपत्ती आहेत यामध्ये साधारणपणे कदाचित ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. ठीक आहे. अचानकपणे चक्कर येण्याची शक्यता असते. समजा सर्पदंश होण्याची शक्यता असते किंवा कुत्रा चावणे ह्यासारख्या ज्या आपत्ती आहेत ह्या आपत्तींना आपल्याला सतत सामोरं जावं लागत असतं. ठीक आहे. आणि ह्या सांगून येत नाही, अचानकपणेच आपल्याला त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आज माहिती असतं का आपला ॲक्सिडेंट होणार आहे? नाही माहिती. त्याचबरोबर माहिती असतं का तुम्हाला रस्त्याने चाललेला जो भुंकणारा कुत्रा आहे तो आपल्याला चावणार याची खात्री आपल्याला असते का? नाही. तर साधारणपणे अशा आपत्तीसाठी आपल्याला दवाखान्यात जाण्या अगोदर किंवा वैद्यकीय मदत घेण्या अगोदर जे उपचार आपण करतो त्या उपचारांना या ठिकाणी प्रथमोपचार असं म्हटलं जातं. मग प्रथमोपचाराची व्याख्या तुम्ही लिहित असताना साधारणपणे या ठिकाणी लिहू शकता की वैद्यकीय मदत घेण्या अगोदर त्या ठिकाणी केले जाणारे उपचार जे आहेत त्यालाच आपण या ठिकाणी प्रथमोपचार असं म्हणतो. ही व्याख्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण काही आपत्तीवरती कोणकोणते प्रथमोपचार केले जातात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण आपल्याला जर माहिती असेल तर कदाचित एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकतो किंवा स्वतःचे प्राण सुद्धा आपण वाचवू शकतो. तर पहिला आपत्ती पहिलं सांगितलेलं बाह्य रक्तस्राव. आता बाह्य रक्तस्राव याच्यावरती कोणता उपाय तुम्ही करू शकता तर रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला तुम्ही आराम वाटेल अशा पद्धतीमध्ये बसवू शकता. समजा अचानकपणे तुम्ही खेळत आहात आणि पायाला खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या ठेच लागली. ठीक आहे. किंवा पडलात आणि गुडघ्याला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे आणि खूप रक्तस्राव होऊ लागला, रक्त थांबायला तयार नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर त्या व्यक्तीला तुम्ही आराम वाटेल अशा पद्धतीने अगोदर बसवायचं आहे किंवा झोपवायचं आहे आणि रक्तस्राव होणारा जो अवयव आहे तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ धुवायची. ठीक आहे. म्हणजेच काय, रक्तस्राव होणारा अवयव जो आहे तो हृदयाच्या दिशेपेक्षा म्हणजे पायाखाली तुम्ही समजा एखादी खुर्ची घेऊ शकता आणि खुर्चीवरती तुम्ही तो पाय खाली जमिनीवर बसून पाय तो असा अंतराळी धरू शकता. कारण का त्या ठिकाणी होणारा रक्तस्राव त्या ठिकाणी थांबू शकतो आणि कमी होऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. समजा याच्यातून सुद्धा रक्तस्राव थांबत नसेल तर तात्काळ तुम्ही वैद्यकीय मदत सुद्धा घेऊ शकता. पण बाह्य रक्तस्राव होत असताना अशा प्रकारचा प्रथमोपचार आपण त्या ठिकाणी करू शकतो. समजा भाजणे अथवा पोळणे अशा वेळेस आपण काय करणार आहोत तर पहा, समजा किरकोळ भाजला असेल यातलं
हात लागला, तव्याला हात लागला आणि भाजलं, हां ठीक आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करतात, तर जखम झालेला जो भाग आहे तो भाग पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. पटकन आपण पाण्यात जाऊन बुडवतो पहा, किंवा पाण्यात बुडवून धरायचं आहे. बोटाला भाजला असेल छोट्याशा एकदम, तर आपण काय करतो, तर पाण्यात ते बोट पटकन बुडवतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीला पिण्यासाठी पाणी देतो आपण, हां ठीक आहे. ज्याला भाजलेलं आहे त्याला आपण पिण्यासाठी काय करतो, पाणी देतो. तितकंच नव्हे तर निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कापड भिजवायचं आहे आणि त्या जखमेवरती हलक्या स्वरूपात तुम्ही काय करायचं आहे, तर ते कापड फिरवायचं आहे आणि किंवा ती जखम त्या ठिकाणी हाताने पुसायचे अगदी अलगद आणि आबदार पद्धतीने, लक्षात घ्या. त्या ठिकाणी ही काळजी घेऊनच तुम्ही या ठिकाणी हा प्रथमोपचार करायचा आहे. तेलकट मलम जो असतो ते तेलकट स्वरूपाचा कुठलाही मलम त्या ठिकाणी लावायचा नाही, लक्षात घ्या. आणि जखमा ज्या आहेत त्या कोरड्या ड्रेसिंगने झाकायचे, ठीक आहे. जी जखम झालेली असेल ती जखम काय करायची, तर कोरड्या ड्रेसिंगने तुम्ही झाकायची आहे. हे कधी किरकोळ भाजलं असेल तर, समजा एखाद्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे समजा एखाद्या व्यक्तीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिचा शरीराचा भाग पोळलेला आहे, ठीक आहे. पूर्णपणे जवळजवळ 70-80% ती व्यक्ती तिच्या शरीराचे म्हणजे ती भाजलेली आहे त्या ठिकाणी. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, तर त्याला सुरुवातीला काय करणार आहात, गंभीर भाजले असल्यास त्या ठिकाणी त्याला मानसिक आधार देणार आहात. कारण ज्या ठिकाणी भाजलेला भाग असतो तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या भागाची आग होत असते, काहीच कळत नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला सुरुवातीला तुम्ही काय करणार आहात, तर मानसिक आधार देणार आहात. त्यानंतर निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग जो आहे तो झाकायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर दागिने किंवा बूट काढून ठेवायचे. समजा शरीराचा पूर्ण भाग भाजलेला असेल तर त्या ठिकाणी दागिने जे असतील ते त्या ठिकाणी रुतून बसण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पायामध्ये बूट असतील तर ते काढून ठेवायचे. त्वचेवर आलेले फोड जे आहेत ते अजिबात फोडायचे नाहीत, ते तसेच ठेवायचे. त्याला कसल्याही प्रकारचा हात तुम्ही लावायचा नाही आणि तेलकट मलम तर अजिबात लावायचा नाही. नंतर जे काही कपडे साधारणपणे सुती कपडे जर ह्याचे असतील तर साधारणपणे भाजल्यानंतर किंवा पोळल्यानंतर ते शरीराला चिकटून राहतात, लक्षात घ्या. ते बाजूला काढता येत नाही. तर असे कपडे चिकटले असल्यास न काढता ते काढण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. तर ते काढण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित भाजलेल्या भागासहित त्या ठिकाणी त्वचा निघण्याची शक्यता असते आणि त्या व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही काय करणार आहात, तर त्या ठिकाणी अशा गंभीर भाजलेल्या व्यक्तीला जर कपडे चिकटलेले असतील तर ते कपडे काढण्याचा प्रयत्न आपण करणार नाही आहात. त्याचबरोबर शुद्धीत आल्यानंतर काही वेळेला भाजल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर भाजला असेल तर तो माणूस बेशुद्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला शुद्धीवर आल्यानंतर पिण्यास पाणी थोडंसं द्यायचं आहे. चहा, कॉफी, उत्तेजक पेय कसलंही द्यायचं नाही. ती व्यक्ती सतत पाणी मागत असते पहा. जर भाजला असेल, पोळला असेल तर खूप मोठ्या प्रमाणात पोटात आग पडते त्यांच्या आणि त्यावेळेला ते पाणी मागतात. तर अशा वेळेला पिण्यासाठी त्यांना पाणी द्यायचं नाही. पाणी दिलं तर चालेल थोडंसं, पण चहा, कॉफी असे उत्तेजक पेय कुठलेही द्यायचे नाहीत आणि तातडीनं वैद्यकीय मदत त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. इतकं सगळं करण्याइतका पण वेळ त्या ठिकाणी आपण घालवायचा नाही आहे. शक्यतो त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि वैद्यकीय मदत मिळण्या अगोदर आपण या ठिकाणी त्याला मानसिक आधार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरची पुढची आपत्ती ती म्हणजे उष्माघात. समजा उष्माघात या ठिकाणी झाला असेल. उष्माघात म्हणजे काय, अचानकपणे उन्हात चालत चाललेला हात आणि चक्कर येते पहा तुम्हाला, त्याला काय म्हणतो आपण, उष्माघात असं म्हणतो. उष्माघात हा प्रकार उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे होतो. त्यामुळे पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळं शरीरातील पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे डोळ्याला भुरळ येते. मग असं झाल्यावर तुम्ही काय करणार आहात, रुग्णास पहिल्यांदा सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यायचं आहे ज्याला चक्कर आली आहे त्या व्यक्तीला. त्याचबरोबर त्याचे शरीर थंड पाण्याने पुसायचं आहे. इतकंच नव्हे तर मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड तुम्ही ठेवायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्या व्यक्तीला आराम वाटणार आहे. पिण्यास भरपूर पाणी द्यायचं आहे. सरबतासारखी पेयसुद्धा तुम्ही दिलात तरी चालेल
आणि उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असेल तर मान एका बाजूला करून एका अंगावरती त्याला तुम्ही झोपवू शकता. तितकंच नव्हे तर त्यानंतर सुद्धा जर त्याला बरं वाटत नसेल तर तातडीने वैद्यकीय मदत तुम्ही त्या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा चक्कर आली समजा, प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही उभे राहता बरेच विद्यार्थी आणि त्यावेळेला अचानकपणे चक्कर येते किंवा उन्हात तुम्ही कुठेतरी प्रवासाला गेला तर चक्कर आली तर आपलं साखर खातो पहा, पाणी पितो, पाणी पिण्यासाठी दिलं जातं. हे सर्व काय आहेत तर प्रथमोपचार आहेत. ठीक आहे. तर उष्माघातावरती प्रथमोपचार तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे सर्पदंश. पुढची आपत्ती आहे सर्पदंश. तर पहा, साधारणपणे सापांची आपल्याकडे जवळपास 2000च्या वर जाती आहेत आणि इतकंच नव्हे त्यातील फक्त नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती ज्या आहेत त्या विषारी आहेत. पण हे विषारी सापाने जर दंश केला तर माणूस मृत्युमुखी सुद्धा पडू शकतो. म्हणून या ठिकाणी प्रथमोपचार करणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्या सर्पदंशात प्राणहानी होते असं नाही, परंतु भीतीमुळे सुद्धा काही वेळेला त्या ठिकाणी व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. ठीक आहे. साप चावला म्हणून सुद्धा घाबरून त्या ठिकाणी अचानकपणे त्याचा मृत्यू होऊ शकतो, त्याला मानसिक धक्का बसू शकतो. मग अशा वेळेला काळजी न घेतल्यास तो मनुष्य दगावतो. मग साप आढळल्यास त्याला आपण काय करतो, लगेच न मारता त्या ठिकाणी त्याला सर्पमित्राच्या संपर्कात देणं आपलं कर्तव्य आहे, कारण तो सुद्धा एक जीव आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पण आपण काय करतो, साप दिसला की तो चावेल म्हणून त्याला आपण मारतो. बऱ्याच ठिकाणी मारलं जातं. तर अशा प्रकारचे कृती करणं योग्य नाही. ठीक आहे. तर साप दिसल्यानंतर आपण सर्पमित्राला फोन करून तुमच्या गावाच्या आसपास किंवा तुमच्या परिसरात जे काही सर्पमित्र असतील त्या सर्पमित्रांना तुम्ही फोन करून कळवू शकता. आणि हे सर्पमित्र जे आहेत, हे सर्पमित्र तो जो साप आहे त्या सापाला सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी तो सोडू शकतो, पोचवू शकतो, जेणेकरून तुमची सुद्धा काळजी घेतली जाईल, तुम्हाला सुद्धा त्याचा कसलाही धोका पोचणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आणि त्या ठिकाणी हे सर्पमित्र त्या सापांना पकडून मोकळ्या पटांगणात किंवा एखाद्या ज्या ठिकाणी सर्प वस्ती करू शकतात, जंगलाचा भाग असेल किंवा अशा ठिकाणी त्यांना सोडलं जातं. मग समजा साप चावला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, तर साप चावला असेल तर साधारणपणे त्या ठिकाणी जखम पाण्याने धुवायचे आणि ज्याला साप चावलेला आहे त्याला सुरुवातीला धीर देणं गरजेचं आहे. नंतर दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस तुम्ही कापडाने घट्ट बांधायचं आहे. इतकंच नाही तर तातडीने वैद्यकीय मदत तुम्ही घ्यायची आहे. समजा तो साप कशा प्रकारचा आहे हे तुम्ही पाहिला असाल तर उत्तम. समजा तो साप कुठल्या प्रकारचा आहे तुम्हाला माहिती नसेल आणि त्या ठिकाणी बाधितास खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशी दक्षता घेऊ शकता. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधला असेल तर ते जे विष आहे ते विष शरीरातल्या सर्व भागांपर्यंत पोहोचण्यासाठी काही जास्त कालावधी लागू शकतो, जेणेकरून काय होईल तर त्या ठिकाणी ज्याला सर्पदंश झालेला आहे त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा देऊ तोपर्यंत ते जे विष आहे ते रक्तात पूर्णपणे भिनणार नाही. तर त्यासाठी म्हणून दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कापडाने घट्ट बांधणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर सर्पदंश झाल्यानंतर काही वेळेला अंधश्रद्धा सुद्धा काही ठिकाणी पाळल्या जातात. पहा, या अंधश्रद्धांकडे न पाहता तुम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे आणि प्रथमोपचार अशा स्वरूपात करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कुत्रा चावणे. तर कुत्रा चावल्यामुळं सुद्धा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हे कित्येक लोकांना माहिती नसतं आणि त्यांच्या अडाणीपणामुळे त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागतात. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्यास धोका निर्माण होतो. ठीक आहे. म्हणून प्रथमोपचारासाठी व वैद्यकीय मदतीची त्याला आवश्यकता असते. कुत्रा समजा चावला असेल, तो पिसाळलेला असो किंवा चांगला असो, कसाही असो, पण प्रथमोपचार म्हणून किंवा त्याच्यावरती उपचार म्हणून कुत्रा चावलेल्या प्रत्येक त्या व्यक्तीनं
काय केलं पाहिजे तर जखम निर्जंतुक द्रावणानं सुरुवातीला धुवायला पाहिजे. मग निर्जंतुक द्रावण कुठलं वापरलं जातं तर पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्याने ती कुत्रा चावलेला जो भाग आहे तो पूर्णपणे धुणं गरजेचं आहे. आणि जखमेवर कोरडं कापड ठेवायचं आहे. इतकंच नव्हे तर डॉक्टरी इलाज 100% करायचाच आहे. तो थोडासा चावू दे, अगर त्यानं चावून लचके तोडलेले असले तरी सुद्धा त्या ठिकाणी अँटी रेबीज हे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांकडे त्वरित जाऊन त्या ठिकाणी हा उपचार केला तर त्या कुत्र्या चावल्यामुळे आपल्याला कसलाही धोका निर्माण होणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या पाठामध्ये अचानक उद्भवलेल्या समस्यांना आपत्ती असं म्हणतात हे आपण अभ्यासलो. त्याचबरोबर आपत्ती ह्या मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशा 2 प्रकारच्या असतात हे सुद्धा आपण पाहिलो. जागरूकता व तात्काळ प्रतिसाद देणं ही आपली आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि आपत्तीवरती उपाययोजना म्हणून हानी कशा प्रकारे आपल्याला कमी करता येते हे सुद्धा आपण अभ्यासलो. तसेच दक्षतेची व प्रथमोपचाराची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकासाठी या ठिकाणी ही दक्षता किंवा हा प्रथमोपचार कशा स्वरूपात केला जातो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आपण या पाठामध्ये प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आणि त्यावर उपाययोजना आणि उपाययोजनावरून ही हानी कशी कमी करता येईल हे सुद्धा आपण पाहिलो. तसेच दक्षतेची व प्रथमोपचाराची माहिती आपल्याला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. यासाठी कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रथमोपचार या ठिकाणी करू शकतो हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहोत. तर त्या ठिकाणी जो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 31 वरती जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.